आपल्या माध्यमातून मतदारसंघामध्ये विकास कामं कोणकोणती झालेली आहेत? खरं तर अचानक झालेला माझा प्रवेश आणि मतदारसंघामध्ये असणाऱ्या ओळखी किंवा त्यांच्याबरोबर माझं बोलणं मिसळणं असेल किंवा त्यांचे प्रश्न समजून घेणं असेल आणि सोडवण्याचा प्रयत्न असेल. आणि मग त्याच्यानंतर गेली 8 वर्ष सरपंच म्हणून माझ्या गावामध्ये काम करणं असेल आणि या कामाच्या माध्यमातून प्रत्येक तळागाळातील माणसापर्यंत पोहोचून गावातील सगळी शाश्वत विकास कामं करण्यापर्यंतचा माझा भर नेहमीच आजपर्यंतच्या काळामध्ये राहिले. पुढचं विकासाचं विजन कशा पद्धतीनं असेल? विकासाचं विजन माझे सगळे युवक असतील, युवती असतील. खरं बघायला गेलं तर आज सगळ्या माझी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी माझी सगळी मंडळी असतील. यांना अभ्यास करायचं म्हटलं तर कुठेतरी मग कोल्हापूर किंवा पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतं. पण इथं स्थानिकला त्यांच्या गावामध्ये एक अभ्यासिका तयार करून त्यांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन करणं माझं शेतकरी, कारण आमचं हे सगळा जो मतदारसंघ आहे तो शेतीप्रधान आहे. म्हणजे प्रत्येकाच्या घरात आम्ही शेती करतो. इव्हन आम्हीसुद्धा शेतकऱ्यांची पोरं आहे. शेती करत असताना ती कशा चांगल्या पद्धतीनं प्रगतशील शेती करता येईल. आणि आता असं होते की आता शेतामध्ये काय मिळतं आहे तर त्याला पूरक काय व्यवसाय करता येतील का, हत्यारं अवजार असतील त्यांची एखादी बँक असेल का, आणि या सगळ्याचंच त्यांनासुद्धा तज्ज्ञांचं मार्गदर्शन करून एक चांगल्या पद्धतीची शेतीचा व्यवसाय हा सुरू करावा. जर शेतकऱ्यांनीच ठरवलं की काय मिळते शेतामध्ये तर आमच्या पोटापाण्याचं खाण्याचं अवघड होईल. त्यामुळे शेतकरी पुढं गेला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल. आज आपण गावागावामध्ये बघतोय की अजूनसुद्धा वाईट वाटतं की गावागावामध्ये घंटागाड्या पोहोचलेल्या नाहीत. अजूनसुद्धा आम्ही गटरमध्ये वगैरे कचरा फेकत असतो. आपल्या जनावरांचं शेण असेल किंवा अनेक सगळ्या घाणी आपण कोंडावळे आपल्या रस्त्यावर आपल्या दारामध्ये आपण करत असतो. स्वच्छता नाही. निसर्ग आहे खूप चांगला पण स्वच्छता नाही. तिथं आपण कमी पडतोय. तिथं प्राधान्याने लक्ष देण्याचं माझं काम असेल. माझ्या महिला बचत गट असतील तर बचत गटांना एक चांगलं सक्षम बनवणं. तर सक्षम बनवणं म्हणजे काय, फक्त व्याजाने पैसे देणं म्हणजे बचत गट चालत नाही. तर त्यांच्या माध्यमातून चांगले उत्पादन तयार करून त्यांना बाजारपेठ निर्माण करून देणं हा माझं विजन आहे खरंच. कारण आमचे सुद्धा कित्येक बचत गट आहेत पण नुसतं पैसे घेणं आणि व्याजानं देणं इथंपर्यंतच अजून त्यांना वाटतं की एवढंच काम आहे बचत गटांचं. आणि एक चांगल्या पद्धतीचा त्यांना एक चांगला सोर्स तयार करून देणं की त्यातून त्यांचं इन्कमसुद्धा चांगल्या पद्धतीचं होईल. मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना तर मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी हा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेण्याचं माझं मत मी सगळ्यांच्या समोर या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलं. इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि मला एवढा पाठिंबा मिळाला की आज लढण्याचं बळ मला खरंच सगळ्या माझ्या बघणाऱ्या आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या, आदर करणाऱ्या सगळ्या माझ्या जनसामान्यांच्याकडून मला मिळालं. आणि म्हणून अतिशय ताकदीनं मी या लढाईमध्ये उतरलेली आहे. खरं बघायला गेलं तर ही माझी लढाई कुणाच्याही विरोधात नाही आहे. सर्वसामान्य एक बाई या उतरलेली आहे लढण्यासाठी. मी सर्वसामान्य जनतेलाच माझी विनंती राहील की आज या माध्यमातून सगळे कार्यकर्ते, सर्वसामान्य कार्यकर्ते, तळागाळातील माणसं प्रत्येकाला नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे. आज ही आपली एक चळवळ आहे. आज मी पुढाकार घेतला म्हणून एक सर्वसामान्याची पोरगी आज इथं लढायला उभं राहिलेली आहे. उद्या अनेक माझ्या ठिकाणी अजून दुसरा एखादा कार्यकर्ता असेल, दुसरा एखादं युवक असेल, माझे ज्येष्ठ मंडळी असतील जे सर्वसामान्य फक्त तळागाळातच काम करत आजपर्यंत राहिलेले आहेत. त्यामुळं मी जिथं आहे तिथंच निश्चित येणाऱ्या काळामध्ये माझी सगळी सर्वसामान्य जनता असेल. खरं तर अनेक विजन घेऊन आम्ही लोकांच्या समोर गेलो आहे. माझी ध्येयधोरणं आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. त्याच्यातसुद्धा काही जर त्यांना वाटत असेल तर नक्की त्यांनी मला सुचवावं. त्यांचं मी वेलकमच करेल. आजपर्यंत काम करण्याची चांगली संधी माझ्या गावाकडून मिळाली, मतदारसंघाकडून मिळाली तर एक शाश्वत विकासाचं विजन घेऊन माझ्या लोकांच्यापर्यंत जाण्याचा माझा प्रयत्न असेल. पण मी या निमित्तानं खरंच कळकळीची विनंती करेन की ही लढाई कुणाला तरी हरवण्यासाठी किंवा कुणाचा तरी अपमान करायचे म्हणून नाही. ही एक चळवळ आहे, ही फक्त लढाई नाही आहे. आज मी या ठिकाणी उतरून लढू शकते. उद्या माझ्यासारखाच एखादा कार्यकर्ता या ठिकाणी असेल आणि सामान्यांची ताकद दाखवण्यासाठी क्रांती घडली पाहिजे आणि क्रांती घडवण्यासाठीची ही निवडणूक आहे. सामान्यांना किंमत आणि महत्त्व प्राप्त करायचं असेल तर येणाऱ्या या निवडणुकीमध्ये मी स्वतः शीतल रोहित फराकटे, आमचे सहकारी बालाजीदादा फराकटे, निवासदादा फराकटे यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे. धनुष्यबाणावर जास्तीत जास्त मतदान करून आम्हाला नाही, आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांचा हा विजयी सोहळा असेल. आणि खरंच ही निवडणूक अशी असेल की हा विजय म्हणजे सर्वसामान्य माणसाचा विजय असेल. त्यांना किंमत मिळवून, महत्त्व मिळवून देण्याचा विजय असेल. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा. मनापासून धन्यवाद.